विहीनबाई, ओ विहीनबाई. लालीची आई, या ना, या. आओ, ऐकलत का? विनबाई आलात. या बसा. आता कशी आहे तब्येत तुमची? ते सगळं जाऊ देत. लालीचं काही कळलं का? अहो, लालीच्या काळजीने डोळ्याला डोळा नाहीये माझा. कशाच्या खाली घास उतरत नाहीये. काय झालं असेल हो लालीचं? तिचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? अहो, पण या सगळ्याची काळजी तुमच्या लेकीनं करायला पाहिजे होती. हा, कोणालाही न सांगता निघून गेलीये. तुमच्या बी जीवाला घोर आणि आमच्या बी जीवाला घोर. हा, आणि नुसती निघून नाही गेली. काय रंग उदय. वाईस गप बस की म्हणजे. एक तर आधीच तेवढ्या काळजीमध्ये आहेत, पण तू कशाला जाऊन त्यांचं टेन्शन वाढवते ग? त्या काय बोलतायत? काय रंग उधळले लालीने? लाली जायच्या आधी काही झालं होतं का? मला काहीच माहिती नाहीये. तुम्ही सांगा विहीनबाई, लालीचं आणि जावई बापूंचं काही भांडण झालं होतं का? अहो, लालीचा लई जीव आहे जावई बापूंवर. तिनं लहानपणापासून वाट बघितली आहे त्यांची. अशी नाही होती घर सोडून जाणार. कुठं गेली असेल हो माझी लेक? विनबाई, बघा तुम्ही शांत रडू नका. या बरं, या बसा बरं इथे. रंजे, जा पाणी घेऊन ये. बसा. अहो, तुमची बाची माधुरी जशी अचानक गायब झाली तसं लालीचं काही झालं नसेल ना? अग गायब नसेल झाली, या मुडद्याने गायब केली असेल तिला. मी सांगते ना, माझा ऐका तुम्ही. त्याला आहे ना मिरच्याची धुरी द्या चांगलं खालना, म्हणजे ना तो बका 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 वकल सगळं खरं. काय बोलतायत या? अहो, तुम्ही नका ध्यान देऊ त्यांच्याकडं. पहिल्यापासूनच ना इसाळे बघा गोपाळचा आमच्या, त्याच्या नावानं नेहमी ना खडस फोडत असते त्याच्या. माझ्या लेकीने काय कुणाचं बिघडवलंय? कुणाची नजर लागली असेल हो तिला? जावई बापू, कुठं आहे लाली? अहो, लई प्रेम आहे तिचं तुमच्यावर. ती नाही तुम्हाला अशी सोडून जाणार. हुडका लालीला जावई बापू, हुडका पोरीला. सासूबाई, अहो मी लय ओळखायचा प्रयत्न केला. आकाश पातळ एक केलंय. आपल्या गावात, आपल्या आजूबाजूच्या गावात, तालुक्याला, जिल्ह्याला सगळीकडे बघितलं, कुठंच नाही गावल्या. असं नाही की मला त्यांची आठवण येत नाही, मला रोज आठवण येते, सारखी आठवण येते. पण मी तरी काय करू? अहो, असं कसं बोलताय? तुमची जबाबदारी आहे ती. तुमच्यावर विश्वास ठेवून लग्न लावून दिलं होतं आणि आता तुम्हीच हातवर करताय. होय, तुम्हाला खरंच आवडत होती ना ती? का उगीच दाखवण्यासाठी संसार करत होतात आणि आता संधी मिळाल्यावर काटा काढलात? पाहुणेबाई, काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? त्या सुभाषरावांचं कमी पडलं म्हणून आता तुम्ही आले का आमच्यावर आरोप करायला? आम्ही काय तुम्हाला खुनी वाटतोय? आणि तुमच्या मुलीला घरात घ्यायचं नव्हतं तर तिच्याशी लग्न लावून दिलं असतं का आम्ही? नाही की नाही? आपण हे न समजून घेता तुम्ही दोघंही नवरा बायको आमच्यावर आरोप करत सुटलाय. अहो, तुमची मुलगी पळून गेली, तिच्यावर चांगले संस्कार करायला पाहिजे होते, म्हणजे नसती पळून गेली ती. आणि हे बघा, वीणबाई आहेत म्हणून मी गप आहे. मला माझी मर्यादा सोडायला लावू नका. तुम्हाला जसा राग येतोय ना तसंच आम्हाला पण त्रास होतोय. माझ्या लेकीबद्दल काय बाई बोललं जात आहे गावात? अशी नव्हती होती. तिचा लई जीव आहे जावई बापूंवर. अशी नाही ती सोडून जाणार. तिच्या बाबतीत नक्की चुकीचं काहीतरी घडलंय. विनबाई, अहो असं काय करताय? असं एकमेकांवर आरोप करून काय होणार आहे का? सांगा मला. जोवरात आपली लाली घरला येत नाही ना, तर आपला कुणालाच काय कळणार नाही. आणि आता समधी तिला हुडकत्यात बी. आता देवाजवळ आपण एवढीच प्रार्थना करूया की ती लवकरात लवकर घरला येऊ दे. तुम्ही काही काळजी करू नका. आधीच तुमची तब्येत ठीक नाही. तुम्ही घरला जावा बघू. आणि हे बघा, तिच्याबद्दल आमासने काही कळलं ना तर आम्ही तुम्हाला लगेच कळवू का. आता तुम्ही जावा बघू घरला, चिंता नका करू. हिच्या म्हाताऱ्याला सुद्धा माहिती नाही ती कुठे गेली आहे. लाली जिथे जिथे जाऊ शकते ते सगळं शोधलंय, पण ती कुठेच नाहीये. गेलीये कुठे? लवकरात लवकर कळलं पाहिजे. जामकरच्या हाती लागण्याआधी ती माझ्या हाती लागली पाहिजे. राहुल प्लीज ऐकून तर घे ना माझं. प्लीज राहुल, असं नको करू. आपण किती वर्ष रिलेशन मध्ये होतो आणि आता कॉलेज संपताना तुम्हाला सांगतोय आपलं रिलेशन वर्क नाही होणार. मी तुझ्या कॅटेगरी मध्ये बसत नाही.
प्लीज राहुल असं नको करू. तुला कळत नाहीये का मला रिलेशनच नकोय आपलं. अरे असं नको करू. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. हे बघ, हे बोलायला वगैरे ठीक असतं आणि हे कुणी कोणा वाचून मरत वगैरे नाही. मला प्रिया भेटली ना, तुला पण भेटेल कोणीतरी. आणि मूव ऑन यार. राहुल प्लीज ऐक. मी आपल्या दोघांची स्वप्न रंगवली होती. माझं सर्वस्व केलं होतं तुला. आणि आता तू दुसऱ्या मुलीशी बोलायला लागलास म्हणून मला बोलतोस हे रिलेशन वर्क नाही होणार. प्लीज राहुल, हवं तर मी तुझ्या पाया पडते. राहुल प्लीज असं नको कर. मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय. सीन क्रिएट करू नको. मी घेतो. ओ काय करता तुम्ही? राहुल तुला लागलं तर नाही ना? ही पद्धत झाली मुलीशी वागायची. ती सांगते ना तिचं प्रेम आहे तुझ्यावर. तिने तुला सर्वस्व मानलंय आणि तू सोडून चाललायस का दुसरी पोरगी मिळाली म्हणून? लाज नाही वाटत असं वागायला? हं? ओ काय करता तुम्ही? का त्याला मारताय? राहुल तुला लागलं नाही ना? घे काळजी घे त्याची. तो लाथा मारल, पट्ट्यानं हाणल, वाटेल तसा बोलल. पण तू काळजी घे हा त्याची. किती हाडतूड करतोय दिसत नाही का तुला? अक्कल नाही येते? असं भीक मागून प्रेम मिळवायचं असतं का ग? मग त्या प्रेमाची किंमत काय राहील? तुला तुझा स्वाभिमान नाहीये? जायचंय ना त्याला तुझ्या आयुष्यात ना, जाऊ दे की खुशाल. हे असं आपण दुसऱ्याला किंमत देतो आणि स्वतःची किंमत कमी करून घेतो. त्यामुळे ही अशी पोरं आपल्या प्रेमाचा गैरफायदा घेतात. ह्या असल्यानं लाथानं तुडवलेलं चांगलं आहे. तू नको काळजी करू, तुझ्याकडे लक्ष दे. मग बघ ह्याच्यापेक्षा चांगली 56 पोरं तुझ्या माग लाळ घोटत फिरतात का नाही ते. हो नाही, माझा राहुल तसा नाहीये. हो ना, सांग त्यांना तू तसा नाही. तुला काय वाटलं त्यानं आत्ता ठरवलंय तुला सोडायचं? अगं त्यानं कधीच ठरवलंय, आत्ता फक्त तुला सांगितलंय. आत्ता तू त्याच्या समोर जीव जरी दिलास ना तरी तो मागं नाही फिरणार. खोटं वाटतंय? विचार त्याला, तुझ्या नात्याला एक संधी द्यायला विचार. राहुल आपल्या नात्याला एक संधी देशील ना? मी तुझ्यासाठी पूर्ण चेंज व्हायला तयार आहे. काय करू सांग ना? हाय हिल्स घालू का, क्रॉप टॉप घालू का, काय करू सांग ना? मी पूर्ण बदलायला तयार आहे तुझ्यासाठी. प्लीज राहुल. काव्या, मला तू नकोयस. तुला कळत नाहीये का? झालं? मिळालं उत्तर? हो मिळालं. तुला जायचं आहे ना? जा. केलं मी मोकळं तुला. वा, आता माझ्या पाय पडत होतीस. रंग बदललेस काय आता? हो, कारण मला कळलंय मी तुझ्यावर प्रेम करायची तुझी लायकीच नाही. ए काय म्हणली तू? परत जर तिच्या अंगाला हात लावलास ना, हात तोडून टाके ना. निघायचं. चल चल निघ. बघून घेईन. काय तमाशा लागलाय? जा की अभ्यास करा.